आता 1.5 वर्षापासून पूर्ण कंपनी बंद आहे. आईचं सोनं गहाण ठेवून मित्रांकडनं पैसे घेऊन हप्ते भरून 1.5 वर्षापासून सर्व्हाइव्ह करतोय. नेपाळवरनं आलेले ते महाराष्ट्रात एवढ्या लांब आलेले ते खूप त्यांना आम्ही समजायचो आणि डी कॅरेमल खाल्ल्याने कॅन्सर होतो रे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चर मधला तो डायलॉग आहे ना, के जीते जीते मन के हरे हार, हार गए जो बिन लढे उन पे धिक्कार. तसंच काहीतरी आहे, हरलो नाही. हाय, बॅकग्राऊंडला ही कंपनी आहे. ही जी कंपनी तुम्हाला बोलतो आम्ही बंद झाली ती 2-3 वर्षापूर्वी, ती ही आहे. पूर्ण इथपर्यंत केलं होतं. तरी मी तुम्हाला आतून दाखवतो ती आणि बोलू आपण मेन जे मला सांगायचंय सगळ्यांना. मागच्या 2-1 वर्षापासून पूर्ण बंद आहे इथं. मी ऑलरेडी रेकॉर्ड केलं होतं, पण मला त्याच्यात आहे ना त्या व्हिडिओत काही माझा स्टार्टअप नीट दिसत नव्हता. तर पुन्हा हा व्हिडिओ नवीन सुरू करूया. तो हाय, मैं हूं पवन और ये मेरी कहानी. मागच्या 3 वर्षापासून मी एफएमसीजी मध्ये काम करतोय. त्याच्यापूर्वी माझा पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस होता, तो चांगला चालू होता. पण तरी तो बंद करून मी हा बिझनेस सुरू केला आणि तेव्हा ठरवलं होतं की आपली जी कंपनी एफएमसीजी ही इंडियाच्या प्रेस लिडिंग कंपनीमध्ये राहील. आणि सुरुवातीला 5 kg सॉस इंट्रोड्यूस केले होते. रेड चिली, सोया, टोमॅटो, ग्रीन चिली. आणि त्यांची मुळात किंमत आहे ना, एमआरपी 300 असायची, पण जीटी मार्केटला आम्ही ते 133 रुपयाला, कारण की द्यावंच लागायचं, कारण की जर आपण नाही दिलं तर दुसरे देणार. तर 133 त्याची फिक्स किंमत होती. आता 133 रुपयात पण त्याची कॉस्टिंग काढायची झाली तर त्या टायमाला 12% जीएसटी होता. आता 5% बीजेपी गव्हर्नमेंटने केला, पण त्या टायमाचाच पकडू आपण. तर 133 मधनं 12% मायनस केले तर तुमचं 117 रुपयात तुम्हाला सॉस बनवायचं. 117 मध्ये बी आपण 7-7.5 रुपये ट्रान्सपोर्ट पकडू, परचेसिंगचं सेलिंगचं. 7-7.5 रुपये आपण ट्रान्सपोर्ट वजा केलं त्याच्यातनं, तरी हातात 108 रुपये येतात. 108 रुपयामध्ये बी हे प्रोडक्ट होतं ते. 108 रुपयात पण ही जी कॅन आहे 150 ग्रॅमची, 150 ग्रॅमची कॅन परचेस करायचं ठरलं तर 28 रुपीजची जाते. तर 108 मधनं 28 गेले तर 80 रुपीज हातात येतात. त्याच्यानंतर याच्यात बॉक्स लागतो 4 प्लायचा, तो 28 रुपीजला. तो जर त्याच्यात 4 कॅन बसतात तर त्याची किंमत होते 7-28, 7 रुपये ते वजा केले तर 74 उरतात. 74 मधनं पण मॅन्युफॅक्चरिंग करताना जरी स्वतःचं प्रोडक्शन असलं तरी एम्प्लॉयचा खर्च, बॉयलरचा फ्यूल, कंपनीचे हप्ते, हे सगळं धरून 7 ते 8 रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पर केजी जाते. 8-45 रुपये ते वजा केले तरी हातात 34 येतात. 35 पकडू आपण. 35 मध्ये बी 5 किलो सॉस बनवायचा 7 रुपये किलोने. आणि मला काय भेटेल? तो 7 रुपयाचा सॉस बनेल कस काय? आणि चांगला बनवला होता आम्ही टोमॅटो केचप. त्यात लोकांचं म्हणणं होतं की ह्याच्यात तो सडलेला वास येत नाहीये. आणि ह्या परिस्थितीतनं गेलोय आम्ही अक्षरशः की ते नेपाळवरनं आलेले, महाराष्ट्रात एवढ्या लांब आलेले ते खूप, त्यांना आम्ही समजायचो, भैया इसमें हमने इतना अच्छा इंग्रेडिएंट डाला है, हमने ऐसा डाला है वैसा डाला है. नाही 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 चलेगा, हे इससे ना चायनीज काला नाही होता है. अरे कसं काय होईल ते काळं, जर त्याच्यात मी डी कॅरेमलच नाही टाकलंय ना. आणि डी कॅरेमल खाल्ल्याने नाही का कॅन्सर होतो रे. नाही नाही, लोगों को पसंद नाही आएगा. शेवट एवढी सगळी माथापच्ची करून आम्ही 7 रुपयावाला सॉस मार्केटमध्ये आणला, सुरुवात केली, सेल केला, सुरू झाला बिझनेस. पण मला आता हे कळत नव्हतं की 7.5 रुपये आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्रोडक्टची पकडली आहे, तर इथून फक्त नंदुरबार, खाली फक्त नगरला, उजव्या हाताला फक्त संभाजीनगर पर्यंत, डाव्या हाताला मुंबई, गुजरातचं वलसाड पर्यंत माल जाईल. त्याच्या पुढे आपली कंपनी वाढतच नव्हती ना. आणि बंद पडाय मागचं कारण हेच होतं की हे सगळं घाणेरडं गिल्ट घेऊन हा बिझनेस करायचा कसा. कारण मराठी माणसाला विथ गिल्ट बिझनेसच करता येत नाही, त्याला खोटंच बोलतात नाही, म्हणून तो चांगला बिझनेसमॅन बनू शकत. आईचं सोनं गहाण ठेवून मित्रांकडनं पैसे घेऊन हप्ते भरून 1.5 वर्षापासून सर्व्हाइव्ह करतोय. नशीब आमचे वडील कमवते, त्याच्यामुळे 2 वेळेसच्या जेवणाची सोय आहे. 15 एम्प्लॉयचं पोट भरणारी कंपनी बंद पडली, पण हारलो नाही. नवीन सुरुवात करतोय आणि तेजस्वी सुरुवात करतोय. छत्रपती संभाजी महाराजांच्या पिक्चर मधला तो डायलॉग आहे ना, के जीते जीते मन के हरे हार, हार गए जो बिन लढे उन पे धिक्कार. तसंच काहीतरी आहे, हरलो नाही. नवीन सुरुवात करतोय आणि ह्यावेळेस तेजस्वी सुरुवात करतोय.
शिवरायांच्या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सुरुवात करतोय. ह्यावेळेस जे प्रोडक्ट बनवू ते गिल्ट फ्री असेल. तर माय बापू, प्रेक्षक वर्ग आणि सोबत्यांनो, तुम्ही माझ्या या प्रवासाला जुडले जा. लाईक, सपोर्ट, सबस्क्राईब करा. एक नवीन प्रोडक्ट घेऊन येतोय मी मार्केटमध्ये आणि हा प्रवास तुमच्या सोबतच असेल. तर पुन्हा एकदा सांगतो तो हाय, मैं हूं पवन और ये मेरी कहानी.